या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पद्मशाली चौक, बालाजी मंदिर मागील परिसर, कुचननगर नाला, दत्तनगर तसंच पॉलिटेक्निक कॉलेज रोड परिसरातील परिस्थितीची पाहणी केली। रस्त्यांवर महिनोन्महिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीनं अशा वाहनधारकांना नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले। पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले। तसंच हवामान केंद्र ते स्वर्गीय लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगण रस्ता इथं गवत, झुडपं, आजोरा तसंच अतिक्रमण तातडीनं दूर करण्याचे निर्देश दिले। स्वर्गीय लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मैदान परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसंच वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले। बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांचा वाढदिवस होता। या निमित्त सकाळपासूनच अनेकांनी त्यांना प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा दिल्या। पालिकेतील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात येऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला। दरम्यान सोलापूर महापालिका पत्रकार संघाच्या वतीनंही सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांचं अभिष्ट चिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या। अनेकांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या। सर्वांचे मनापासून आभार मानताना या पुढील काळातही सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सदैव कार्यतत्पर राहू अशी ग्वाही शशिकांत भोसले यांनी या निमित्तानं दिली। आरोपी वैभव दीपक नारकर व 31 मूळ राहणार गोविळ, जिल्हा रत्नागिरी, सध्या राहणार मुंबई यानं जीवनसाथी या ॲपवर स्वतःची माहिती आणि ओळख लपवून फिर्यादींना लग्नाची रिक्वेस्ट पाठवून त्यामध्ये तो PSI असल्याची आणि अविवाहित असल्याची माहिती देऊन बनावट बायोडाटा, पत्ता आणि अंगावर पोलीस उपनिरीक्षक पदाची वर्दी घालून काढलेला फोटो पाठवून फिर्यादी आणि फिर्यादीच्या कुटुंबाचा विश्वास संपादित करून तो मुंबई इथं पोलीस खात्यात अधिकारी पदावर नोकरीला असल्याचं भासवून त्याच्या मावस भावाचा अपघात झाला असून त्याच्या उपचारासाठी तसंच मावस भाऊ आणि मावशी हे मयत झाले असून त्यांच्या अंत्यविधीसाठी पैसे लागणार आहेत यासह इतर वेगवेगळी कारणं सांगून दिनांक 19 जुलै 2025 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत 63,000 रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीनं वेळोवेळी मागवून घेतली। अशा प्रकारे त्यानं ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली म्हणून सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर सायबर एक्सपर्ट टीमनं तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुरावे याद्वारे तपास पथक मुंबईला पाठवून आरोपी वैभव दीपक नारकर याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि सिनेच्या महापुराचा फटका हा अनेक गावांना मोठ्या प्रमाणात बसला। शेती पिकं, पशुधन, घरांचं आणि एकूणच मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जिल्ह्यातील 431 शाळांचंही पावसामुळं आणि महापुराच्या पाण्यामुळं मोठं नुकसान झालं। या संपूर्ण पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव काळात श्री रामलिंग चौडेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देवी भक्तांना मदतीची हाक देण्यात आली होती। विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा या संकल्पनेतून पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना मदत म्हणून शालेय साहित्य, वह्या, दप्तर आदी साहित्य देत समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी या योगदानात खारीचा वाटा उचलत 2000 वह्या, कंपासपेटी, पेन, पेन्सिल त्याचबरोबर शालेय साहित्य एकत्रित ठेवण्यासाठी 300 दफ्तर ट्रस्टकडे जमा केली। सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला महापूर आला होता। हा महापूर राज्य सरकारमुळे आल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता। त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात खासदार प्रणिती शिंदे यांचं नाव न घेता टीका केली। जोरदार पाऊस आणि महापूर हा राज्य सरकारनं आणला असं स्टेटमेंट करणाऱ्या नेत्याला एक फूल द्या आणि गेट वेल सून म्हणा
असं आवाहन करत त्यांच्यावर मानसिक परिणाम झाल्याचं ते म्हणाले. सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं. आता हसावं की राव मला समजत नाही, कारण इथल्या एका नेत्याने सांगितलं, म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला, हा राज्य सरकारने आला, हा महाराष्ट्र राज्य सरकारने आला. काय हरकत नाही, त्यांना एक फूल द्या आणि गेटवर सुरू सांगा. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं सानुग्रह अनुदानाच्या घोषणेकडे लक्ष लागून राहिलं होतं. अखेर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार याची घोषणा करण्यात आली. सोलापूर महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली. यंदाच्या अर्थातच सन 2025च्या दीपावली सणानिमित्त कायम सेवकांना अधिकारी वेतनस्तर S14 आणि त्यापेक्षा जास्त वगळून, तसंच रोजंदारी, बदली, मानधनावरील सेवक, बालवाडी शिक्षिका, सेविका, शिवणवर्ग शिक्षिका यांना दीपावली सणासाठी 3,600 रुपये सानुग्रह अनुदान अदा करण्यात येणार असून 3,400 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.